विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांचा उद्या वाढदिवस या निमित्ताने तसेच त्यांच्या सरपंच पदाला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत। नमस्कार, मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत विडणी गावचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग। 1 वर्षभरापूर्वी विडणी ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि लोकनिर्वाचित सरपंच म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झाली आहे। असे युवा डॅशर नेतृत्व सागर अभंग यांच्याशी भेटणार आहोत, बातचीत करणार आहोत। सरपंच, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। 1 वर्ष आपल्या सरपंच पदाला पूर्ण होतोय, या निमित्तानं आपली पहिली प्रतिक्रिया। खरं तर हे 1 वर्ष म्हणजे गावकऱ्यांच्या समस्या, गावातील कामं आणि कसं गेलं हेच मुळात मला समजलं नाही। वर्षपूर्ती होतीये हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती पण एक विकासाची वर्षपूर्ती आहे। वर्षपूर्ती भरपूर इथून पाठीमागे सरपंच झाले असतील किंवा भरपूर काही नेते झाले असतील, परंतु ही वर्षपूर्ती ही माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि खूप आनंदाची आहे, कारण ह्या वर्षपूर्तीमध्ये बरीचशी गावातली कामं झालेली आहेत आणि अजून बरीचशी होणार आहेत। खरं तर 5 वर्षापूर्वी आपणास अपयश आले होते। अपयशावरती खचून न जाता धडाडीने सुरुवात करून गेल्या वर्षी आपण सरपंचपदी विराजमान झाला आणि वर्षभरामध्ये आपण कामाचा डोंगर उभा केला आहे। साहजिकच, कारण ज्या कामांचा जाहीरनामा किंवा वचननामा घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो आणि त्या जाहीरनाम्याकडे बघून किंवा त्या वचननाम्याकडे बघून लोकांनी सरपंच म्हणून मला निवडून दिलं। त्या जाहीरनामा जर तुम्ही आत्ता वाचायला गेले किंवा तो जाहीरनामा जर तुम्ही आत्ता पाहिला तर त्या जाहीरनाम्यामधील एक ठराविक 4-5 गोष्टीच राहिल्या असतील की त्या अजून गावामध्ये झालेल्या नाहीत, परंतु ज्या काही ठराविक जाहीरनाम्यामधल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी बऱ्यापैकी आत्ता मार्गी लागलेल्या आहेत, काही पूर्ण झालेल्या आहेत आणि काही चालू आहेत। त्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्या एक सुसज्ज वाचनालय गावासाठी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचनालयामध्ये जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं। त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट होती ती म्हणजे प्रशस्त असं जिम असावी, ती एक गोष्ट आमची मार्गी या वर्षामध्ये लागलेली आहे। त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या आमच्या गावपुलाचा विषय होता खूप मोठा, म्हणजे बऱ्याच वर्षापासून तो विषय पेंडिंग होता किंवा तो अनेकांना प्रयत्न करून तो जमला नाही, परंतु माझ्याकडून आणि माझ्या इतर सहकाऱ्यांकडून किंवा माझ्या पाठीमागे असणारी राजकीय पाठबळ आहे किंवा घरातील व्यक्ती ज्या माझ्या पाठीमागे आहेत त्यांच्यामुळं मला ते शक्य करता आलं आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज जवळपास 5 कोटीचा तो कॅनलवरील पूल आहे। अशा पुलावरती कितीच वेळा ऍक्सिडेंट झाले, कित्येक लोकांना, मुलांना, लहान मुलांना प्राण गमावे लागले। अशा कामाचा शुभारंभ परवा 13 तारखेला आदरणीय खासदार आणि आमदार यांच्या हस्ते आम्ही घेतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे। 1 वर्षपूर्ती तर व्हायच्या अगोदरच आपण अगदी केंद्रीय मंत्र्याला गावामध्ये आणून दाखवलं। आता तो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काही केंद्रात सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही सरकारी योजना आहेत त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यानिमित्त ती विकास संकल्प यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये ज्या काही केंद्राच्या, महाराष्ट्राच्या गोरगरीब लोकांपर्यंत असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती मिळावी, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, त्या दृष्टिकोनातून ती यात्रा होती। पण त्या यात्रेला आदरणीय खासदार साहेबांचा फोन आला की सागर असं असं नियोजन आपल्याला करायला लागतंय आणि या यात्रेला केंद्रीय मंत्री हे आपल्या विडणीमध्ये येत आहेत। तर मी दादांना सांगितलं, ऑलवेज वेलकम दादा, काही अडचण नाही, आपण 100% कार्यक्रम चांगला करू। आणि आदरणीय केंद्रीय मंत्र्यांनी देखील नावाजलं की कार्यक्रम अतिशय खूप कौतुकास्पद झाला आणि खूप चांगला झाला आणि त्यातून बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ देखील मिळाला। कशी नेमकी आपण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर कशी सुरुवात केली? नेमकी सुरुवात कशी केली सांगायचं झालं तर सरपंच झाल्यानंतर ज्यावेळेस पदभार घेतल्यानंतर माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं, कारण कसलाही अनुभव नसताना आणि गावातील एक ठराविक मोजकेच ज्येष्ठ मंडळी पाठीशी असताना गावातील एवढ्या सगळ्या लोकांच्या अडचणींना तोंड द्यायची, त्यांची कामं करायची
किंवा त्यांना तोंड देऊन माझी वैयक्तिक कामं मी बघायची, ह्या सगळ्या गोष्टी मला चॅलेंजिंग होत्या. परंतु माझ्या बंधूंचं असेल किंवा आई वडील, माझ्या आजोबांची पुण्याई म्हणावं लागेल, त्यांनी त्यांचं मला पाठबळ खूप मोठं होतं. त्यांच्या पाठबळावरती मी एका वर्षामध्ये जेवढे काही लोक माझ्यापर्यंत आली त्यातला एकही माणूस नाराज होऊन माझ्याकडून गेलाय किंवा कॉफी न पिता, चहा न पिता माझ्याकडून उठलाय असा एकही माणूस आजपर्यंत नाहीये. कुठल्या कामांना सुरुवातीला प्राधान्यक्रम दिला? प्राधान्यक्रम सुरुवातीला द्यायचं झालं तर मी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा जे आता स्पर्धा परीक्षांचं तयारी करतात त्यांच्यासाठी जे वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये पुस्तकं किंवा त्या वाचनालयामध्ये आणखीन काय त्यांना वायफाय सुविधा देता येत असेल ते दिली. परत त्याच्यानंतर महिला बचत गट असतील आमच्या गावातले की त्यांच्यामध्ये म्हणजे असं ऊर्जा कोणतीच राहिलेली नव्हती. त्या महिलांमध्ये ऊर्जा यावी यासाठी वेगवेगळी प्रशिक्षण असतील. ते सोडून आणखीन जो गावातला स्वच्छतेचा विषय आहे किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय आहे. आता पिण्याच्या पाण्याचा विषय सांगायचं झालं तर आदरणीय मोदी साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांच्या ह्याच्यातून प्रयत्नातून गावामध्ये हर घर नल आमच्या योजना चालू आहे. जवळपास 32 कोटीची योजना आहे ती आणि त्या योजनेचं काम जवळपास आता 80% पूर्ण झालेलं आहे. 10-20% काम राहिलेलं आहे. हे सर्व जे प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या, अन्न वस्त्र निवारा, ह्याच्यावरती जेवढं मला पहिल्या वर्षात काम करता आलं त्याच्यावरती 100% मी काम केलं. अनेक लोकांना रेशनिंगचं धान्य मिळत नव्हतं, तो इतका मोठा प्रश्न तुम्ही तरीच लावला. आता ते जवळपास 502 लोकांचे अर्ज आम्हाला ग्रामसभेमध्ये, आम्ही मार्चमध्ये ज्यावेळेस लोकांना आव्हान केलं की ज्यांना कोणाला रेशनिंग मिळत नाही अशा लोकांनी रेशनिंग दुकानात अर्ज न करता ग्रामपंचायतमध्ये तुम्ही अर्ज करा, ग्रामपंचायतमध्ये आपलं नाव नोंदवा आणि जे काही कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता तुम्ही करून घ्या. असे 3 महिने आम्ही ते राबवलं आणि 3 महिन्यामध्ये जवळपास 502 लोकांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले. आज त्या 502 लोकांचं जे रेशनिंगचं स्वप्नच म्हणावं लागेल, कारण 15-20 वर्षापासून ती लोक रेशनिंगसाठी धावपळ करत होती आणि ती गरीब लोक होती. त्याच्यामुळे 502 लोकांना रेशनिंगचा लाभ मिळवून देताना मलाही खूप आनंद होतोय की ती गोरगरीब लोक आहेत आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशी ती लोक आहेत, मोलमजुरी करून जगणारी लोक आहेत. आतापर्यंत जो रेशनिंगचा लाभ ज्या लोकांना मिळत होता त्या लोकांनी रेशनिंगचा विपर्यास केला. त्यांनी रेशनिंग न्यायचं आणि शेळ्या मेंढ्यांना, कोंबड्यांना ते खाऊ घालायचं. ह्या अशा लोकांना मी आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती करेन की जे आता खरोखर ज्यांना गरज आहे अशा लोकांना रेशनिंग मिळायला पाहिजे, ना की ज्याच्या घरी 5 एकर 10 एकर जमीन आहे त्यांनी रेशनिंग घेऊन काही उपाय नाही. सरपंचपदी निवड झाल्यानंतर विरोधकांचाही खूप त्रास सहन करावा लागला सुरुवातीच्या काळात. आता थोडंसं राजकीय वातावरण, गावातलं एवढं मोठं गाव, तालुक्यातलं एवढं मोठं गाव आणि त्या गावात सत्ता बदल होणं म्हणजे न पचण्यासारखंच आहे. आणि तरी देखील त्यातून सरपंच एका बाजूला, 4 सदस्य एका बाजूला आणि 13 सदस्य एका बाजूला. उपसरपंच आमचा नाहीये, उपसरपंच विरोधी पार्टीचा आहे. पण त्यांनाही माझं वरचेवर प्रत्येक वेळी सांगणं असायचं की बाबांनो, आपण एका गावातले आहे, सगळे मिळून गावचा विकास करू आणि जर तसं तुम्हाला नसलंच करायचं तरी मी पण थोडासा आमदारांच्या, खासदारांच्या तालमीत तयार झालेले, त्याच्यामुळे मला पण राजकारण चांगलं समजतं. त्याच्यामुळे असं काही नाही अडचण आली मला. अनेक गावातल्या ग्रामसभेला लोकांचा प्रतिसाद बहुतांश नसतो, परंतु तुमची ग्रामसभेला खूप लोकांचा प्रतिसाद असतो. आमची ग्रामसभा म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित लोक 700-800 लोक असतात प्रत्येक ग्रामसभेला आणि उपस्थित सोडून जे आम्ही ऑनलाईन ग्रामसभा घेतो तो आमचा उपक्रम खूप कौतुकास्पद ठरला. कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला कमेंट्स दिल्या, बऱ्याच लोकांचे फोन आले की आम्ही गावापासून दूर आहोत नोकरीच्या निमित्ताने, परंतु गावात कारभार काय चाललाय, गावचा विकास कसा चाललाय हे ग्रामसभेच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे. तर ते ऑनलाईनला देखील 2,500-3,000 हजार पब्लिक आमचं त्या हजर असत आहे आणि फिजिकली 700-800 लोक प्रत्येक ग्रामसभेला हजर असतात. कारण ग्रामसभेमध्ये जे विषय घेतले जातात ते लोकहिताचेच असतात, ना की त्या ग्रामसभेमध्ये तू ह्या पार्टीचा, हा ह्या पार्टीचा, हे कोणी, मी तर आजपर्यंत तसं समजून कधीच ग्रामसभा घेतलेली नाही. त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न, त्यांना उत्तर तसं समजून कधीच दिलेले नाहीत. गावातला प्रत्येक माणूस हा गावकरी आहे आणि मी पूर्ण गावाचा सरपंच नाही, मी एका पार्टीचा कुठला सरपंच आहे. त्यामुळे प्रत्येक गावातल्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर काम करणं एवढंच माझ्या डोक्यात असतं आणि तेच मी ग्रामसभेत करत असतो. सध्या कोणकोणती कामे प्रगतीपथावर आहेत? आता जे लोकार्पण होत आहे ते जवळपास तलाठी ऑफिस, आमच्या 1953 मध्ये जुनी चावडी होती, मालुजीराजांनी बांधलेली, त्यांच्या फंडातून आलेली एक जुनी चावडी होती. ती चावडी दुर्लक्षित होती, पडलेली होती, पत्रा चढलेला होता.
त्या ठिकाणी खूप सारा कचरा गवत वाढलेलं होतं. तर ती जुनी चावडी आम्ही दुरुस्त करून नूतनीकरण करून त्या चावडीमध्ये आता तलाठी ऑफिस, MSB ऑफिस आणि पोस्ट ऑफिस चालू करतोय. त्याचं एक लोकार्पण आहे. त्याच्यानंतर जे गावातील मुलं, सुशिक्षित मुलं आहेत ज्यांना UPSC MPSC करायची, ती मुलं आज पुण्या मुंबईमध्ये जाऊन घरच्यांची ताकद नसताना पैसे खर्च करायची, अशा मुलांना पुणे मुंबईमध्ये जाऊन जो अभ्यास करायला लागतो, जे पैसे खर्च करायला लागतात, अशा मुलांसाठी जिल्ह्यात नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात तर नाहीच नाही, पण जिल्ह्यात पण असं वाचनालय नसेल तसं वाचनालय आम्ही गावात आमच्या केलेलं आहे. त्याचं लोकार्पण आम्ही परवा 13 तारखेला आदरणीय खासदार आणि आमदार साहेबांच्या उपस्थितीत लोकार्पण त्याचं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जो गाव पूल आहे, मी तुम्हाला मगाशी संबोधित केलं तेच, की जवळपास 5 कोटीचा पूल आहे. तुम्ही धारणा कालव्यापासून निघाला पंढरपूरपर्यंत जरी गेला तरी कुठंच तुम्हाला एवढा मोठा पूल बघायला मिळणार नाही, नॅशनल हायवेचा सोडून. एवढा मोठा गाव पूल आमच्या गाव ह्याच्यावरती होते, कॅनलवरती होते. त्याचं एक भूमिपूजन आम्ही घेतलेलं आहे. अशी बरीचशी कामं आहेत. PMJSYचे 3 रस्ते आहेत, प्रधानमंत्री सडक योजनेचे 7.5-8 कोटीचे ते रस्ते आहेत, त्याचं पण भूमिपूजन आम्ही घेतलेलं आहे. अंगणवाडीच्या खोल्या 3 अंगणवाड्या नवीन आता आम्ही उद्घाटन करतोय, वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, त्या 3 अंगणवाड्या देखील आहेत. आणि अशी किरकोळ भरपूर काम आहेत. म्हणजे मला वेळ पुरणार नाही तुम्हाला जो काय आता झालेला विकास आणि होणारा विकास सांगायला. मला तुम्हाला हे ऑनलाईन नाही सांगता येणार, तुम्हाला लिहून द्यावं लागेल मला, की एवढा निधी आतापर्यंत आम्ही आणला, एवढा खर्च केला आणि आता एवढा अजून खर्च करतोय. रस्त्याच्या कामांनाही तुम्ही खूप प्राधान्य दिलेलं आहे. महत्वाचा विषय तोच आहे ना. लोक आजपर्यंत फक्त मुरुम आणि माती मागायची, एक खेप मुरुम दे, 2 खेप मुरुम दे. कोणी डांबरी आणि कॉन्क्रीट कोणी मागतच नव्हतं. मला ते पहिलं बंद करायचं होतं, की बाबा कुठपर्यंत तुम्ही मुरुम भरत राहणार आहे, पाऊस पडले की पडला खड्डा झाला चिखल. मग पहिल्यांदा पूर्ण रस्ते गावातले आम्ही घेतले, सगळ्याच्या सगळे. एकही रस्ता आता गावात मंजूर व्हायचा राहिलेला नाही. जे मंजुरीचे आदेश आहेत ते बऱ्यापैकी रस्ते सगळे संपलेले आहेत. आता आम्ही रस्ते शोधतोय, लोकांना विनंती करतोय की तुमचा पानंद रस्ता असेल, शेतातला रस्ता असेल, कुठलाही असू द्यात, बक्षीसपत्र करून द्या आणि रस्ता करून घ्या. आमच्याकडे पैसे शिल्लक आहेत किंवा आम्ही तो रस्ता मंजूर करून आणायचा आहे तिथून. रस्त्याचा विषय फार महत्वाचा असतो, वाहतुकीचा विषय असतो. पूर्ण बागायत क्षेत्र आहे आणि जास्त करून ऊसाचं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे रस्त्याचा विषय हा फार महत्वाचा होता, तो आम्ही मार्गी लावलेला आहे. एक अडवलेला रस्ताही तुम्ही डायरेक्ट थेट मुरमीकरणच करून टाकला. आता त्या रस्त्याचं सांगायचं झालं तर एक 10-20 कुटुंब तिथं आहेत, पण काही लोकांची मनं जपण्याच्या नादात काही राजकीय पुढाऱ्यांनी पूर्वीच्या तो रस्ता चालू केला नाही आणि तो तसाच पडून ठेवला, तिथला विकास तसाच पडून ठेवला. परंतु मी ज्यावेळेस तिथे गेलो आणि ज्यावेळेस आपण गाव नकाशा बघतो किंवा त्यांचा रस्त्याचा नकाशा बघतो, त्यावेळेस सरळ सरळ नकाशावरती जो रस्ता दिसतोय तो रस्ता कोणाची अडवायची काही कारण नाही. आणि तसं असेल तर आपल्याकडे कायदा आहे, कानून आहे आपल्याकडे. आपण ज्यावेळेस रस्त्याचं काम चालू केलं त्यावेळेस ग्रामसेवकांना असतील किंवा आमचे बिठावलदार असतील त्यांना मी सांगितलं की तुम्ही जो कोण अडवा येईल त्याला तुम्ही 353 दाखल करून टाका, शासकीय कामात अडथळा. कारण तो रस्ता नकाशात आहे. जर रस्ता नकाशात नसता तर विषय वेगळा होता, पण नकाशातल्या रस्त्याला अडवणूक असं कोण करू शकत नाही. आणि आपल्या माध्यमातून अजून लोकांना माझं सांगणं आहे गावातल्या माझ्या, की जे काही रस्ते अजून देखील अडवणूक केलेले 2-3 ठिकाणी, ते लवकरच मी शासकीय नियमानुसार खाली ओपन करून घेणार आहे. त्याच्या आधीच तुम्ही तुमचं मन मोठं करून ते रस्ते तुम्ही ओपन करावेत. बचत गटाच्या माध्यमातूनही आपण नवीन संकल्पना राबवत आहे, शेळी पालनाची संकल्पना आपण राबवत आहे. हो, बचत गटाच्या माध्यमातून शेळी पालन खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही राबवतोय. आता शेळी पालन आहे. शेळी पालनानंतर आम्ही 1-2 दुसरे छोटे उद्योग आहेत, त्याचं अजून ते अपकमिंग आहेत. 1 महिना-2 महिन्यामध्ये ते पूर्ण होतील किंवा ते चालू होतील. त्यावेळेस नंतर मी ज्यावेळेस प्रत्यक्षात चालू होतील त्यावेळेस तिथंच तुम्हाला बोलवीन आणि लाईव्ह तिथं करायला लावेन तुम्हाला. आता जास्त काही न बोलता ज्यावेळेस ते उद्योग चालू होतील 2-2.5 महिन्यामध्ये त्यावेळेस तुम्ही स्वतः तिथं याल आणि तिथं लाईव्ह कराल. एक महाराष्ट्रातले एकमेव सरपंच असा असावा की वर्षभरामध्ये मंत्रालयातून जाऊन डायरेक्ट काम मंजूर करून आणले आहेत. अवघड काहीच नसतं. किती वेळ आपण मंत्रालयात वर्षभराच्या 365 दिवसात? 365 दिवसात नाही, ज्यावेळेस गरज असते त्याच वेळेस गेलं पाहिजे. आणि काम करून आणायचं अवघड नसतंय. तुम्ही माझा भाऊ आहे म्हणून ते शक्य आहे किंवा खासदार आहेत आमदार आहेत म्हणून ते शक्य आहे. हा, ते तर पाहिजेलच तुम्हाला, पण तुमचा फॉलोअप किती महत्वाचा आहे हे देखील फार महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं काम घेऊन गेलाय, दिलंय,
शिफारस पत्र दिले आणि जा, याचा उपयोग नाहीये. तिथं जाऊन तिथं प्रत्यक्ष दर्शनी त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे आणि तो फॉलोअप घेऊन ते काम तडीस नेणं फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळं तिथं जो मला साहेबांचं आमच्या मार्गदर्शन किंवा त्यांचं जे सहकार्य झालं, खासदारांचं आमदारांचं जे काही सहकार्य झालं ते फार मोलाचं आहे. आणि त्यांनी जो काही विडणीच्या विकासात हातभार लावलेला आहे किंवा विडणीच्या विकासात त्यांनी जे काही भरभरून दिलेलं आहे ते विडणीकरच नाही तर मी पण आयुष्यभर विसरू शकत नाही. जिल्ह्यात एक रोल मॉडेल विडणी तयार होत आहे, काय संकल्पना आहेत? जिल्ह्यात नव्हे, मी तर म्हणेन माझं एक संकल्प आहे आणि माझं एक ध्येय आहे की जिल्ह्यातच नाही, आपण वेगवेगळ्या गावांची ग्रामपंचायतीची नावं ऐकतो, सरपंचांची नावं ऐकतो. मला आदर्श सरपंच मुळेच व्हायचं नाही, पण माझं गाव मला आदर्श करायचं आहे. मग ते कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून माझी पावलं मी उचलतोय. आपण प्रशिक्षणासाठी जात आहे महाराष्ट्रातून, केवळ आपण आपल्या महाराष्ट्रातून एक 2 सरपंचांची निवड होते. आपण केरळ या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जात आहे. हो, केरळ ज्यावेळी माझं यशदाला आता 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं, त्या यशदाच्या प्रशिक्षणामध्ये डेप्युटी डायरेक्टर आहेत यशदाचे, त्यांनी मला कळवलं आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर. ट्रेनिंगमध्ये पण त्यांनी ओरली सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला केरळला ट्रेनिंगसाठी पाठवतोय म्हणून. पण ट्रेनिंग संपून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून, आणि तुम्ही खूप लकी आहात की खूप कमी लोकांची केरळ प्रशिक्षणासाठी निवड होते. आणि त्या प्रशिक्षणामध्ये माझ्यासोबत विविध विभागाचे, म्हणजे विविध विभागाचे म्हणण्यापेक्षा जे काही IAS IPS असतात, जे UPSC MPSC पासआउट झालेले अधिकारी असतात क्लास 1, त्या अधिकाऱ्यांसाठी ते प्रशिक्षण असतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये मला सहभाग घ्यायची संधी मिळाली किंवा मला त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायची संधी मला यशदामार्फत मिळाली. मी यशदाचा खूप आभारी आहे. आणि अशी ट्रेनिंग नक्कीच सर्व सरपंचांबरोबर सर्व सदस्यांना देखील द्यायला पाहिजे शासनाने, कारण सदस्यांना काहीच कल्पना नसते. सरपंच ट्रेनिंग घेऊन येतो आणि त्याप्रमाणे राबतो, परंतु जी सिस्टीम आहे ती सदस्यांना पण माहीत व्हावी, कामं कशी केली जातात किंवा नियम काय असतात, कायदे काय असतात, हे सदस्यांना देखील समजले पाहिजे. आता सर्व बऱ्यापैकी सदस्य देखील समजदार आहेत, पण नाही कोणत्या बाजूला जात किंवा नाही कोण ग्रामपंचायत अधिनियम वाचत. जर ग्रामपंचायत अधिनियम वाचला तर कदाचित राजकीय पेच निर्माण होणारच नाही ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही आपण अनेक लोकांना सहकार्य केलेलं आहे. हो, आता तिथं बंधू असल्यामुळं मुख्यमंत्री सहाय्यता निधी देणं सोपं असतं. 1-2 दिवस खूप होतात मुख्यमंत्री सहाय्यता निधी देत असताना. नॉमिनल डॉक्युमेंट असतात, तुमचा उत्पन्नाचा दाखला असतो आणि रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड, आणि ज्या रोगासाठी ज्या ह्याच्यासाठी तुम्ही विलास घेताय, तिथं जे काही ट्रीटमेंट घेताय त्या ट्रीटमेंटचं एक इस्टिमेट असतं त्या हॉस्पिटलचं आणि त्या हॉस्पिटलचा अकाउंट नंबर, हे सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतात. आणि ते काय आपण आपल्या केशातून देत नाही किंवा काही नाही, आपण फक्त तिथं सांगतो की बाबा गावातला आहे, शेजारचा आहे, लवकरात लवकर झालं पाहिजे, लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे. ह्या हिशोबातून जेवढं काही शक्य होईल, आदरणीय आमचे बंधुराज तिथं आहेतच, त्यांच्या माध्यमातून जे काही लोकांची सेवा करता येईल, जेवढ्या काही लोकांच्या अडचणी सोडवता येतील तेवढ्या अडचणी सोडवायला मी, माझा भाऊ किंवा खासदार आमदार तत्पर असतात. आपण लवकरच ग्राम स्वच्छता प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीसाठी आपण स्वखर्चातून गाडी भेट देत आहेत. हो, आता 13 तारखेला आमच्या गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आम्ही घेतलेला आहे. खरं तर 12 तारखेला मग घ्यायचा होता हा, पण 12 तारखेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये असल्यामुळे 12 तारखेचा कार्यक्रम आम्ही तो 13 तारखेला घेतलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी मानखटावचा बुलंद आवाज आमदार जयकुमार गोरे, त्याचबरोबर आपले लोकप्रिय खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बरीचशी अशी काम आहेत की आपण ती स्वखर्चातून केलेली आहेत. त्याचं लोकार्पण आहे. आणि त्याच्यातच एक महत्वाचा विषय जो होता तो गावातल्या कचऱ्याचा होता, आणि त्या कचऱ्यासाठी आपण एक घंटागाडी, न्यू ब्रँड घंटागाडी आपण त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आदरणीय मोदी साहेबांची जी संकल्पना आहे स्वच्छ भारत सुंदर भारत, त्या संकल्पनेला अनुसरून आपण एक छोटीशी घंटागाडी आपल्या ग्रामपंचायतीस गिफ्ट करतोय. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी काय उपाययोजना राबवत आहेत? शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना ज्या काही अंगणवाड्या आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या पूर्ण शाळांना आणि अंगणवाड्यांना जे काही साहित्य लागेल, जे काही ग्रामपंचायतकडून मदत लागेल, ती पूर्ण मदत ग्रामपंचायतकडून केली जाते. आणि आमच्या गावात जवळपास 10 जिल्हा परिषद शाळा, 14 अंगणवाड्या आहेत, असे 24 शाळा आहेत.
एक हायस्कूल आहे. त्याच्यामुळं महिन्यातून एखादी चक्कर तरी 100% किंवा 2 महिन्यातून एखादी चक्कर तरी 100% त्या शाळेत किंवा शाळेतल्या शिक्षकांना फोन वगैरे होत असतो. मला वाटतंय आमच्या गावात माजरीनंतरनं आमच्या विडणी केंद्रातल्या ज्या शाळा आहेत, ज्या 10 जिल्हा परिषद शाळा आहेत, 10ची 10 माजरीच्या बरोबर येतील येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. वर्षपूर्ती पूर्ण होत आहे. वर्षभरामध्ये किती निधी तुम्ही खेचून आणला नेमका? निधी भरपूर आणलाय खेचून. गावात बोर्ड लावलाय मी निधीचा, केलेली कामं आणि येणारी कामं, त्याचा बोर्ड लावलेला आहे गावामध्ये, आता सुद्धा लावलेला आहे. आणि ज्यावेळेस 13 तारखेला कार्यक्रम आहे त्यावेळेस देखील मी सांगणारच आहे सगळ्यांना की हो एवढे मी आणलेत पैसे आणि एवढे आतापर्यंत खर्च झालेत आणि एवढे अजून बाकी आहेत. त्याच्यामुळं ते आकडे फार मोठे आहेत. ह्यांना म्हणजे जो कोण ऐकेल त्यांना कदाचित झोपा लागणार नाही किंवा ते शोध घेतील बाबा एवढे पैसे यांनी आणले कुठून. हे सर्व सांगितलं. हे सर्व करत असताना आपण नेमकं कशी मॅनेजमेंट करताय? मॅनेजमेंट फार महत्वाची आहे. म्हणजे सकाळी 9ला मी ग्रामपंचायतमध्ये येतो आणि जेवणाचा टाइम होऊन गेल्याला कळतच नाही. घरून ज्यावेळेस फोन येतो त्यावेळेस अगदी कमी सदस्य असतानाही तुम्ही प्रभावीपणे अगदी एखाद्या जिल्हा परिषद सदस्याच्या पुढची तुम्ही कामे उभा केली आहेत. खरं तर तेवढे सरपंचांना अधिकार आहेत. 15 वित्त आयोग असेल किंवा आज लोकनियुक्त सरपंच आहे, जसा लोकनियुक्त महापौर असतो तसाच सरपंच देखील आहे. जसा आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तसाच गावचा सरपंच म्हणजे मुख्यमंत्रीच आहे. आणि तेवढे अधिकार सरपंचांना दिलेले आहेत किंवा तुम्ही गावासाठी वेगवेगळ्या हेडमधून वेगवेगळ्या मंत्र्यांकडून फंड्स आणू शकता, ते गावासाठी राबवू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भविष्यकाळात होऊ घातल्या आहेत, काय आपली रणनीती? रणनीती काय? पक्ष आदेश, आदरणीय खासदार साहेब जे गोष्टी जे सांगतील ते काटेकोरपणे खाली त्याचं पालन करायचं. त्याच्यापेक्षा काय आणखी वेगळं? उद्या आपला वाढदिवस संपन्न होत आहे. कितवा वाढदिवस आहे नेमका? 35 मला पूर्ण होत आहेत. माझा 36वा वाढदिवस आहे परवा. खरं तर तुम्हाला वाढदिवसाच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून गावच्या विकासाची आणखीन कामे धडाडीने पूर्ण व्हावी. नक्कीच होणार. आणि माझ्या वाढदिवसापेक्षा महत्वाचं आज 10 तारीख आहे आणि आज वर्षपूर्ती माझ्या सरपंच पदाची. मी आज पदभार घेतला होता 10 जानेवारी दिवशी आणि हा 10 जानेवारीचा आजचाच कार्यक्रम 13 तारखेला घेतला. एक योगायोग आहे. 10 तारखेला वर्षपूर्ती होती, 12 तारखेला वाढदिवस संपन्न होतोय. हो, योगायोगच म्हणावं लागेल. कारण सरपंच म्हणून वाढदिवस साजरा हे दुसरं वर्ष आहे माझं. आणि माझं स्वप्न आहे की असंच वाढदिवस माझे सरपंच म्हणूनच साजरे व्हावेत. खर तर एक आदर्श सरपंच होण्यापेक्षा आदर्श गाव निर्माण करायचंय असा ध्यास घेऊन आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय धडाडीने खरं तर त्यांना अपयश आलं होतं पहिल्या पंचवार्षिकला. मात्र त्यावरती खचून न जाता पुन्हा ताकदीने उभा राहून 5 वर्ष लोकांमध्ये जाऊन काम केलं आणि त्याचं फळ लोकांनी त्यांना दिलं. थेट लोकनिर्वाचित सरपंच, फलटण तालुक्यातील सर्वात मोठं गाव जे विडणी आणि या गावचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग आपल्या समोर होते. त्यांची नुकतीच आज वर्षपूर्ती पूर्ण होते. परवा त्यांचा वाढदिवस संपन्न होतोय. त्यांना खरं तर आमच्या नमस्ते फलटण परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून अख्ख्या विडणीचीच नव्हे तर अख्ख्या फलटण तालुक्याची सेवा घडो या त्यांना सदिच्छा शुभेच्छा देत आहेत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी विडणी.